हाय, मी ऋतुजा. तर आहे ना, इंडिपेंडन्स डे दिवशी आरुषला महात्मा गांधी बनून स्कूलमध्ये बोलवलं होतं. तर त्याचीच माझी तयारी चालू होती. त्याच्यासाठी गॉगल वगैरे बनवायला मी इकडे रुपालीकडे गेले होते. अर्धी तयारी झाली होती. मी आणि बंटीने मिळून केलं होतं हे. पण आहे ना, आरुषच्या यायचा टाईम पण झाला. मग मी त्याला घेऊन तशीच इकडे आले आणि व्हॅनमधून उतरतानाच मला समजलं की पोरगं एवढं तापाने फणफणलं आहे. मग मी त्याला घरी आणून औषध वगैरे दिलं आणि त्या दिवशी काय पुढे शूट करायची इच्छाच नाही झाली माझी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला थोडं बरं वाटत होतं. तो उठलं की बोलला मला स्कूलला जायचं आहे. मग काय गांधीजींना रेडी केलं, बाकीचं सगळं सामान दिलं होतं स्कूलमध्ये. आता त्या बोलल्या होत्या मॅम की आम्ही करतो म्हणून. मग काय माहीत करता की नाही. पण आहे ना, मला वाटलं पॅरेंट्स अलाउड असतील त्या इंडिपेंडन्स डेच्या कार्यक्रमाला. पण पॅरेंट्स अलाउड नव्हते. मी सगळं घरी आवरून बसले होते जाण्यासाठी आणि काही आरुषचे पप्पा सोडवायला गेले, म्हणजे नाही कोणच नाही आले पॅरेंट्स इथे. मग काय पचका झाला. एक पालक म्हणून आपल्याला आपल्या मुलांचं कौतुक पाहावं वाटतं ना. मला तसंच वाटत होतं की जाऊन पाहावं आपल्या डोळ्यांनी की काय करते आपलं लेकरू, बोलतंय की नाही स्पीच वगैरे. पण नाही ना, बोलला वाटतं. पण आम्हाला नाही पाहता आलं की त्याच्या मॅमला मी विचारलं ना, त्याला घ्यायला गेले तेव्हा. तर त्या बोलल्या की हा व्यवस्थित बोलला म्हणून. आणि ही त्याची कालची तयारी. त्याला एक बाथकॅप आणली होती, त्याला स्किन कलरचा कलर दिला, गॉगल तयार केला होता त्याला, त्यानंतर काठी वगैरे सगळं अरेंजमेंट केलं तर. आणि असं काहीचं झालं होतं आमचं. I am Mahatma Gandhi. Hello, Bapu. I am a fruit. I will eat it and Lord, thank you. हे 2 वाक्य त्याला पाठ करायला दिले होते त्याच्या मॅमने. तेच आम्ही असं रिव्हिजन घेतली होती त्याची, घरीच पाठ करून घेतले होते. त्याच्यानंतर आहे ना, आजारी होतं म्हणून लेकराचं तोंड असं सुकल्यासारखं दिसत होतं. त्याच्यासाठीच ही खिचडी बनवली होती आणि आमच्यासाठी भाकरी बनवून ठेवल्या होत्या. भाजी तर काय अजून बनवली नव्हती, सुचत नव्हतं मला काय करावं. त्यानंतर त्याला खाऊ पिऊ घालून झोपी लावलं होतं. झोपेतून उठलं आमचे पुन्हा नखरे सुरू झाले आहे तसेच. त्यानंतर म्हटलं थोडंसं फिरून यावं. आरुषच्या पप्पांसोबत गेले होते थोडं बाहेर. पण काय पावसाने आम्हाला घातला रे, आमची फजिती झाली. काही न घेता तसंच माघारी आलो. तर इथेच एंड करते आपला आजचा व्लॉग.